आपण पाहत आहोत एसएन करा। आज या ठिकाणी शिवसेनेचे उपनेते तसेच धाडस या सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माझे मोठे बंधू सन्माननीय कोळे साहेबांचा सुनीलजी साहेबांचा या ठिकाणी वाढदिवस, शरद भाऊंचा वाढदिवस आज या ठिकाणी आनंदाने आपण साजरा करत आहोत। दादांची साथ ही अगदी श्रीकृष्णाची जशी अर्जुनाला साथ होती त्या पद्धतीची साथ शरददादांची मला असते। माझ्या प्रत्येक संकटाच्या काळात शरददादा माझ्या सख्या भावासारखे माझ्या पाठीशी उभा राहतात। आज शरददादांना वाढदिवस सांगोला नगरीत करत असताना अतिशय मनस्वी आनंद होत आहे। या वाढदिवसाला आवर्जून उपस्थित राहिलेल्या सगळ्या मित्रपरिवाराचं मी अगदी अंतःकरणपूर्वक आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी दादांना केक कापावा अशी मी दादांना विनंती करतो। Happy birthday to you. Happy birthday to you, dear Bhau. Happy birthday to you. ओके, ठीक आहे। माझा वाढदिवस काल झाला, परंतु नितीनने मला काल 2 वेळा फोन केला। त्याला काही काम असल्यामुळे येऊ शकला नाही, वेळ झाली होती। परत सकाळी देखील फोन केला की दादा मी सांगोला कार्यक्रम घेतोय आणि या। खरंच नितीन एवढा मोठा एवढा सुंदर कार्यक्रम घेतला की मला देखील लाजवेल असा कार्यक्रम झाला आहे। एवढं सुंदर नियोजन केले, पण वाढदिवसाचं निमित्त आहे। जसं मग तुषारनं सांगितलं तसे वेळोवेळी कुठलाही काळ असू दे, चांगला असेल वाईट असेल, त्या प्रत्येक काळासोबत प्रत्येक पावला गणेश मी तुझ्या नुसतं सोबत नाही तर हाताला हात धरून मी तुझ्यासोबत असणार। मग पाहिजे ती ताकद जी लागायची असेल ती तुझ्यासाठी मी लावणार। भविष्यात तुमच्यासारखी पोरं, तुषार असेल तू असेल असे तुमच्यासारखी पोरं भविष्यात चांगल्या ठिकाणी असली पाहिजे। आणि तुम्हाला जी तुमच्या रक्तात नसाची चळवळ उठली आहे गोरगरीब, खरं तर या माध्यमातून तुम्हाला सगळ्याला माहीत असावं म्हणून सांगतो। गेल्या 2 महिन्यापूर्वी नितीननं मला कमीत कमी 50 वेळा फोन केला आणि सांगितलं की दादा सांगोल तालुक्यातल्या अनेक आमच्या मित्र कंपनी असेल, बहुजनाची वेगवेगळ्या जातीतली सगळी लोक असतील, ज्यांना घरकुल मिळाले अशा लोकांना वाळू मिळत नाही, तुम्ही काही करा आणि वाळू उपलब्ध करून द्या। तर या बिचाऱ्यानं तहसीलदार पंचायत समितीवरती मोर्चा काढला, आंदोलन केले। मी स्वतः ह्याचा पाठपुरावा कलेक्टरकडे बसून केला आणि आज देखील सांगोल्याचा नितीन रणदेवेमुळं केवळ मी आज देखील कलेक्टर ऑफिसला गौन खाणीजमध्ये जाऊन ठिय्या मांडून बसलो। 2 तास चर्चा केली की तुम्ही सांगोल तालुक्यामध्ये एवढं मोठं आंदोलन केलं नितीननं, तुम्ही किती घरकुलाला वाळू दिली। तर नितीन खरंच खूप खूप कौतुक आहे तुमचं, अशीच धार लढायची राहिली पाहिजे। आणि ही वाढदिवसाचं निमित्त आहे, परंतु पुढच्या काळामध्ये कुठल्याही पद्धतीने गरज लागली, सरकार ही लय दिवस राहत नाही, सरकार लवकर ढासळणार आहे। ह्याची बांधलेली तिरडी आता लवकर सरकार जाणार आहे। ह्याची आता मशानभूमीच्या ह्यानं वाटचाल चालू आहे, लवकरच आपलं सरकार राज्यात येणार आहे, काळजी करू नका। त्यावेळेस जाळ धुळा संघटना सगळं मागचा पुढचा याचा मधला सगळं हिशोब केला सोडणार नाही। आणि सगळे बहुजनाचे असतील, गोरगरीब असे असतील, अनेक जाती धर्माचे कार्यकर्ते असतील, प्रस्थापित अनेक लोक आहेत, ते आपल्या बऱ्याच गोरगरीब लोकांना, मग प्रत्येक जातीतला असेल, गरीब कुटुंबातल्या लोकांवर अन्याय केला जातो, अत्याचार केला जातो। याच्या विरोधात तुमच्यासारख्या पोरांनी आवाज उठवला पाहिजे। मग वेळ प्रसंगी काय वेगळी यंत्रणा तुम्हाला दबाव आणण्याचा प्रयत्न करेल, तुम्हाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करेल, खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न करेल, कायद्याचा गैरवापर करतील, सत्तेचे माज मस्ती धावतील, याला बिलकुल बळी पडायचं नाही।
जो होगा देखा जाएगा। अरे देश स्वतंत्र होताना अनेक तरण्या बांड पोरांनी बलिदान दिले, छताडावरती गोळ्या घालून घेतल्या, डोक्यात गोळ्या घालून घेतल्या। अरे तरण्या पोराशीची नुसती लग्न महिना 2 महिना झालेले, पोरांच्या बायकांचं कुंकू पुसले गेले, तेव्हा देश स्वतंत्र झालाय। त्याच्यामुळे लढताना तुम्ही कुठल्या तर गोष्टीला कुणीतरी भांडगुळाने कुणी दबाव आणला म्हणून तुम्ही भिवून घरी बसायचं नाही। तुमची तलवारीच्या धारेपेक्षा देखील कडक धार झाली पाहिजे, लढाईची चळवळीची धार कायम स्वरूपी असली पाहिजे आणि कंटिन्यू मी तुमच्या सोबत असेल। अध्यक्ष, आज तुमचा सांगोला इथे नितीन भाऊ रणदिवे मित्रपरिवाराकडून एवढा मोठा वाढदिवस केलेला आहे, काय भावना आहे तुमच्या एकंदरीत एवढे युवक जमा झाले? खरं तर माझ्या वाढदिवसाला एक तरण्या बांड तरुण, एक चळवळीची जाण असणारा, बहुजनाची जाण असणारा आणि अडचणींच्या काळामध्ये धावून जाणाऱ्या असा नितीन रणदिवे सारख्या कार्यकर्त्यांना माझा वाढदिवस साजरा झाला। खरंच माझं मन भरून आलं आणि खूप आनंद झाला मला। पण या माध्यमातून एवढंच सांगेन की नितीननं माझा वाढदिवस केला आहे, पण वाढदिवसाच्या रूपात कायमस्वरूपी रोज मी नितीनच्या सोबत असेन। मग कुठलीही त्याच्यावर संकट आले, कुठलीही वेळ आली, कुठल्याही थराला जायची वेळ आली तर मी अर्ध्या रातच्याला नितीन सोबत असणार आहे। नितीननं माझा वाढदिवस केला म्हणून नाही, तर नितीनमधली जी क्वालिटी आहे ती क्वालिटी त्याची एकदम चांगली आहे। ती क्वालिटी बहुजनाच्या, गोरगरीब, 18-12 बोलच्या प्रत्येक जाती धर्माच्या कार्यकर्त्याला सगळ्याला उपयोगी येणार आहे आणि ही कार्यकर्ता गोरगरिबाच्या अडीअडचणीत रात्री धावून जातोय। त्याच्यामुळं अशा कार्यकर्त्याला ताकद देणं माझं काम आहे। म्हणून मी आज या ठिकाणी नितीननं माझा वाढदिवस साजरा केला म्हणून मी आलो। खरं तर मला वेळ नव्हते, परंतु नितीनचं कौतुक करायचं होतं। 4 माणसालाही कळलं पाहिजे की नितीन खरंच काम किती चांगला करतोय। 2 महिन्यापूर्वी नितीननं इथल्या तहसील ऑफिस पंचायत समितीवर मोर्चा काढला होता की नुसती फक्त दलित समाज असेल किंवा कोळीमाळी धनगर असतील असं नाही, तर घरकुल ही प्रत्येक जाती धर्माच्या माणसाला त्याची क्वालिटी बघून त्याला घरकुल दिली ती शासनाने। परंतु शासनामधले काय भ्रष्ट, काय नालायक अधिकारी जी खुर्चीवर बसले ते त्यांनी घरकुलच्या नावाखाली पाक उपसली गेली। शासनाच्या तिजोरीवर, शासनाच्या मालमत्तेवर दरोडा टाकला, पण कुठल्याही घरकुलधारकाला त्यांनी वाळू दिलं नाही। पण नितीनसारख्या फकड्यानं या गोरगरिबासाठी आंदोलन केले, मोर्चा काढला, शासनाला वेटीस धरलं। परंतु तरी देखील ह्या गेंड्याच्या कातड्याने सरकारने जाग आली नाही, त्यांना घरकुल दिलं नाहीत, वाळू पोच केली नाही। परंतु मी आज देखील नितीनसाठी खास मी कलेक्टर ऑफिसला गेल्यानंतर माहिती घेतली की बाबा नितीननं आंदोलन सांगोल्यामध्ये एवढे केले होते, का त्यांना वाळू मिळाली नाही, तुम्ही जी वाळू आजपर्यंत उचलली ती कुणाकुणाला वाळू दिली त्याची माहिती द्या म्हणून त्यांना धारावर धरले, झोप उडवले। पण नितीन, पुढच्या काळामध्ये लक्षात ठेवा, थोडे दिवस थांबा, सरकार आपलं येणार आहे। ही बांडगुळांचं सरकार लवकरच जाणार आहे। ही वाटेल लागली ती ह्यांचं आता गबाळ गुंडाळलंय, ताशा बांधला ह्यांचा, आता वाजंत्री ह्यांना न्यायला लावायच्या तर लक्षात ठेवा। त्याच्यामुळं पुढच्या काळामध्ये घरकुल नुसतं वाळू नाही, शासनाने वाळू दरवाजात घरकुलवाल्या टाकली पाहिजे, ही व्यवस्था आपण करूया। सांगोल्यामध्ये पोलीस स्टेशनकडून वारंवार सांगितले जाते की अवैध धंदे बंद केले, त्याबद्दल काय सांगता? खरं तर आता तुम्ही पत्रकार बंधू आहे, तुम्हाला माहिती आहे शासन दरबारी बसलेले अधिकारी काय पद्धतीचे आहेत, काय नाही हे तुम्हाला माहिती आहे, सामान्य लोकांना माहिती आहे, अधिकाऱ्यांना नाही का माहिती? अधिकारी एवढा मोठा तालुक्याचा चार्ज घेतलाय, आहोत तालुक्यामध्ये कुठल्या गावात, कुठल्या गल्लीत कधी कोण उठतंय, कोण झोपतंय हे अधिकाऱ्याला सगळं माहिती आहे। एवढा मोठा शासनाच्या मालमत्तेवर दरोडा टाकते ते हे दिसत नाही, त्यांच्या डोळ्याला काही दिसत नाही, अंधारे आले, त्यांना डोळ्यात कचरा गेलाय। पण ही गोष्ट सगळ्या अधिकाऱ्यांना माहिती आहे, यांचं लागे बांधे आहेत म्हणून कारवाई होत नाही। पण लक्षात ठेवा, अशा कुठं काय गोष्टी असेल, नितीन असेल, तुषार असेल, तुम्हा सगळ्या तरुण कार्यकर्त्यांना सांगतोय, अशा जर गोष्टी असलेल्या आणि अधिकारी कारवाई करत नसेल, जो होगा देखा जाएगा, आपण त्याच्या विरोधात आवाज उठवूया आणि ती बंद करायला भाग पडूया। आज भाऊ रणदिवे सारख्या युवकानं जर आवाज उठवला तर वाळू मिळायला त्रास होतोय, असे काय कारण आहे? काय झालंय, देश स्वतंत्र होऊन किती वर्ष झाले बघा, पण काय लोकांना, काय ठराविकला स्वातंत्र्य मिळाले, काय ठराविक लोकांना स्वातंत्र्य मिळालंय। महाराष्ट्रात बहुजनाच्या 5,500 जाती, त्या 5,500 जाती अशाच आहेत, त्यांना स्वातंत्र्य दिलं नाही, फक्त नावाला स्वातंत्र्य आहे। समजा आज रणदिवेने
नितीन रणदिवेने आवाज उठवला, मोर्चा काढला, उपोषण केला, अधिकाऱ्याला जाऊन जाब विचारला, लगेच त्यांची टरा फटते आहे, नितीन आला का फटते आहे म्हणून ती वेगळ्या पद्धतीनं त्याच्यावर दबाव आणला जातो. मुद्दा म्हणून त्याला काही तर कुठल्या तर गोष्टी त्याचं नाव खराब केलं जातं. पण नितीन काळजी करू नको, आम्ही स्वतः मी तुझ्यासोबत आहे, पण अख्खी जिल्ह्यातली आणि राज्यातली शिवसेना तुझ्यासोबत आम्ही उभा करू.